मगाशी केतकर साहेब तुम्ही अनुभव सांगितला की खऱ्या अर्थानं माथेरानचा ठेवा जपण्याचं काम सांस्कृतिक ठेवा असेल या ठिकाणी अनेक पर्यटन यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काही प्रयत्न केले आणि करत असताना खऱ्या अर्थाने जी झडप वाटली त्या कोरोना काळात आज तो स्मृतिदिन आहे. दुःख ते एक बाजूला आहे परंतु खऱ्या अर्थानं हे दुःख बाजूला सोडून त्याचे कुटुंब आणि मल्हार आणि गिरीश भाऊ हे निश्चितपणाने माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन एक जे पवार साहेबांनी कार्यक्रम या ठिकाणी राबवले त्यांना पुढे नेण्याचं काम सर्व माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष असतील सर्व सहकारी असतील ते करत आहेत. पवार साहेबांचं निश्चितपणाने कोणाशी वैर कधीच नव्हतं. राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्रकार क्षेत्रात काम करत असताना तो माणूस तो कार्यकर्ता तो नेता तो आपलाच आहे अशाच पद्धतीनं त्यांनी काम केलं. म्हणून संपूर्ण माथेरान नव्हे तर रायगड जिल्हा तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं एक वेगळं नाव होतं. त्याचं निश्चितपणाने आम्हाला प्रेस क्लबचं काम करत असताना अभिमान तर वाटतोच आणि निश्चितपणाने त्यांची प्रेरणा आम्हाला मिळतच असते. पवार साहेबांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवून त्यांची पत्रकारिता केली. मगाशी केतकर साहेब तुम्ही सांगितलं खऱ्या अर्थानं भविष्याचा वेध घेणार ते आमच्या पत्रकार क्षेत्रातले एक नेतृत्व होतं की त्यांना पुढच्या काळात काय होईल मग ते लेखणीच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही वाटचाल करत असताना आम्हाला जर कुठं असं अडचण येणार असेल तर निश्चितपणाने पवार साहेबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करून आम्हाला योग्य असं दाखवण्याचं काम त्या काळात निश्चितपणे केलेलं आहे. आणि म्हणूनच मी तर एक उपाध्यक्ष होतो खालापूर प्रेस क्लब मधला अध्यक्ष झालो. त्याच्यानंतर पुढे वाटचाल करत असताना जिल्हा प्रेस क्लब मध्ये आष्टेकर साहेब असतील पवार साहेब त्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली. पुढे वाटचाल करत असताना पवार साहेबांनी जे मंत्र दिलं होतं की कुणाशी कधी पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना वाईटपणा न घेता त्याच्यावर मार्ग कसा निघेल निश्चितपणे त्यातून समाजाला चांगली दिशा कशी मिळेल त्यांचा समाजामध्ये जे घटक आहेत त्यांना आपण लेखणी करत असताना त्यांना फायदा कसा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवला पाहिजे आणि तशाच पद्धतीने वाटचाल केल्यामुळे मी पवार साहेबांना या ठिकाणी वंदन करीन. त्यांचा आशीर्वाद आणि आष्टेकर साहेबांचे मार्गदर्शन मी निश्चितपणे अध्यक्ष झालो आणि हे काम करत असताना नेहमीच पवार साहेबांचे ज्या ज्या वेळेला आमचे प्रेस क्लबचे कार्यक्रम असतात त्या वेळेला मलाच नव्हे तर आमच्या संपूर्ण रायगड प्रेस क्लबला त्याची निश्चितपणे आठवण जाते. आम्ही आठवणी काढत असतो. आज या कार्यक्रमाला पवार असेल तर अधिक मजा आली असती अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कमेंट्स होत असतं. ठीक आहे. या सर्व गोष्टी होत असताना माथेरान प्रेस क्लबने खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो पवार साहेबांनी सांस्कृतिक ठेवा जपण्याचं जो काम केलेलं आहे की त्याच्यामध्ये सगळे माथेरानकर एकत्र आले पाहिजेत म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरातलं गणपती बाप्पा त्याची सजावट आणि ती काही त्यांनी ठेवणी केली होती त्याची पाहणी करून निरीक्षण करून या ठिकाणी जी गणेश उत्सव सजावट स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली. त्यात 70 मला वाटतं काहीतरी स्पर्धकांनी भाग घेतला. ही मोठी बाब आहे. माथेरानमध्ये मग 4000 वस्ती मग वस्ती 4000 असेल तर मग त्याच्यामध्ये 103 काहीतरी गणपती बसले होते आणि त्यातली 70 जणांनी पार्टिसिपेट केले. हा मोठा सहभाग तुम्ही घेतला त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देईन. दुसरं म्हणजे प्रत्येक वेळेस माथेरान प्रेस क्लब कधी डॉक्टर कधी वकील कधी सामाजिक क्षेत्रातली मंडळी असतील शिक्षक मंडळी असतील याचा सन्मान करत असते. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये धार्मिक वातावरण राहिलं पाहिजे. हा धार्मिक वातावरण ठेवण्याचं काम निश्चितपणाने नामस्मरण होत असतं. मग भजन कीर्तन असतील काही हरिपाठ असतील काही प्रवचन असतील परंतु खऱ्या अर्थानं जे भजनीकर मंडळी आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं भजनाचा ठेवा जपण्याचं काम केलं त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. ही एक मोठी बाब आहे. पर्यटन वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी येत असताना सुद्धा या माथेरानमध्ये भजनाचा ठेवा जपण्याचं काम तुम्हाला सुद्धा मी मनापासूनच्या धन्यवाद या ठिकाणी देईन. आणि आज ज्या ज्या स्पर्धकांचा सन्मान होईल त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा संतोष पवार साहेबांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करून माझे लांबलेले भाषण थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.